बंटी एका अतिशय गरीब घरातला मुलगा होता. त्याच्या घरात 2 वेळेच्या अन्नाची सुद्धा मारामार असायची. अशा परिस्थितीत त्याच्याकडे शाळेची फी भरायला कुठून पैसे येणार होते. कसा बसा तो 10वी पास झाला. बंटीला शिक्षणाची आवड होती. त्याला शिकून मोठा डॉक्टर बनायचं होतं. त्यामुळे 10वी पास झाल्यानंतर त्याने स्वतः पैसे कमवायला सुरुवात केली. तो घरोघरी जाऊन वस्तू विकू लागला. त्यातून त्याला फार पैसे मिळत नव्हते, पण त्याच्या कॉलेजची फी भरता येईल इतके पैसे त्याला मिळू लागले. दिवसेंदिवस बंटीच्या घरातली गरिबी वाढतच चालली होती. एकदा तो सकाळी कामावर जायला निघाला तेव्हा त्याने त्याच्या आईला हाक मारली. म्हणाला, आई, काय खायला आहे? बंटीने रात्रीही काही खाल्लं नव्हतं. पैसे नसल्याने त्यांना रात्री उपाशीच झोपावं लागलं होतं. बंटीची आई म्हणाली, बाळा, घरात अन्नाचा कण नाही, तुला काय खायला देऊ? संध्याकाळी बाबा येतील तेव्हा नक्की धान्य घेऊन येतील. बंटी तसाच उपाशीपोटी घरातून बाहेर निघाला. घरोघरी जाऊन वस्तू विकू लागला. कोणी त्याच्या वस्तू विकत घ्यायचं तर कोणी त्याला दारातून हाकलून द्यायचं. वस्तू विकून आलेले पैसे कॉलेजच्या फीसाठी वापरायचे असल्याने बंटी त्यातील 1 रुपयाही खर्च करत नव्हता. त्याची परीक्षा तोंडावर आलेली होती. काहीही करून त्याला फीसाठी पैसे जमवायचे होते. दुपार झाली तशी बंटीची भूक जास्त वाढायला लागली. भुकेने त्याचं डोकं गरगरायला लागलं. त्याने रात्रीपासून काहीही खाल्लेलं नव्हतं. त्याला वाटलं, आता आपल्याकडून काम होणार नाही. निदान एखाद्या घरात जाऊन पिण्यासाठी पाणी तरी मागावं. म्हणून त्याने एका घराचा दरवाजा ठोठावला. एक बाई दरवाजा उघडून बाहेर आली. बंटी म्हणाला, खूप तहान लागली आहे, थोडं पाणी मिळेल प्यायला? ती बाई क्षणभर बंटीकडे निरखून पाहू लागली, मग आत गेली. येताना दुधाने भरलेला पेला घेऊन आली. ते पाहून बंटीला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, हे काय? मला तर पाणी हवं होतं. ती बाई म्हणाली, असू दे बाळा, तुझ्या चेहऱ्यावरून दिसतं आहे तुला भूक लागली आहे. मला मुलगा असता तर तुझ्याच वयाचा असता. घे पिऊन ते दूध. बंटी दूध पितो आणि तिथून निघून जातो. वर्ष उलटतात. बंटी शिकून अथक मेहनत करून मोठा डॉक्टर होतो. त्याची परिस्थिती आता एकदम पालटलेली असते. घरची गरिबी आता श्रीमंतीत बदललेली असते. बंटीने स्वतःचं मोठं हॉस्पिटल बांधलेलं असतं. चांगला डॉक्टर म्हणून त्याने शहरात नाव कमवलेलं असतं. एके दिवशी रोजसारखा तो आपल्या हॉस्पिटलमध्ये काम करत असताना तिथली नर्स आत त्याच्या खोलीत येते. म्हणते, बाहेर एक बाई आली आहे, खूप आजारी आहे, पण तिच्याकडे पैसे नाहीत. कोणीच तिला ॲडमिट करून घ्यायला तयार नाहीये. बाहेर बसून रडते बिचारी, काय करायचं? बंटी म्हणतो, थांब, मी बघतो. आणि तो बाहेर येतो. बाहेर येऊन तो त्या बाईला तपासायला लागतो. तेव्हा त्याला वाटतं, या बाईला आपण कुठेतरी बघितलं आहे. तो डोक्यावर जोर देऊन आठवायचा प्रयत्न करायला लागतो. तेव्हा त्याला एकदम आठवतं, ही तीच बाई आहे जिने आपल्याला त्या दिवशी दूध दिलं होतं. बंटी त्या बाईला आपल्या हॉस्पिटलमध्ये भरती करून घेतो. तिच्यावर सगळे उपचार करतो. तिची
काळजी घेतो. हळूहळू ती बाई बरी व्हायला लागते. तिचा आजार पूर्ण बरा होतो. तिची हॉस्पिटलमधून घरी जायची वेळ येते. जेव्हा डिस्चार्ज घेण्यासाठी ती हॉस्पिटलच्या काउंटरवर येते तेव्हा तिच्या हातात भलं मोठं बिल देण्यात येतं. ते बिल पाहून ती घाबरते. तिला वाटतं आपलं तर कोणीच नाही, आपल्याकडे पैसा नाही, आपण हे बिल कसं काय भरणार. पण बिल बघता बघता तिची नजर जेव्हा बिलाच्या तळाशी जाते तेव्हा तिला एकदम आश्चर्य वाटतं. तिचा चेहरा आनंदाने आणि समाधानाने भरून जातो. बिलाच्या खाली लिहिलेलं असतं की दुधाच्या एका पेल्याने बिलाची किंमत आधीच चुकवली आहे. तुम्ही निर्धास्त मनाने घरी जा. मी तुमच्या सेवेत नेहमी हजर असेल. धन्यवाद.